नमस्कार मित्रांनो, आज आहे 10 मार्च. उद्यासाठी आपण निफ्टीची मूव्हमेंट कशी राहील किंवा लेव्हल काय राहील हे आपण आता काढणार आहोत. ठीक आहे. बघा मित्रांनो, बघा एफ-आय-डी-आयचा डेटा इथं जनरेट झालेला आहे. डी-आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, यांची खरेदी किती आहे? 17,202 आणि सेलिंग आहे 10,869. म्हणजे नेट बायिंग यांचं 6,333 करोड आहे. ठीक आहे. तेच तुम्ही जर एफ-आय-वाल्यांचं बघितला, फॉरेन इन्व्हेस्टर लोकांचं बघितला, तर 13,188 ची बायिंग आहे आणि सेलिंग 17,860 ची आहे. म्हणजे नेट सेलिंग 4,672 ची आहे. म्हणजे इथं एफ-आय-वाल्यांनी डी-आय-वाल्यांनी बाय केलेत आणि एफ-आय-वाल्यांनी सेल केलेले आहेत. ठीक आहे. तर आपण आता निफ्टीचा थोडाफार डेटा बघूया. ठीक आहे. निफ्टी आता चालू आहे 24,261. ठीक आहे. आणि कॅन्डल बघा कशी केली. आता मी 1 डेची कॅन्डल इथं ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे. आता उद्या उद्या आता मी आमच्या ग्रुपवर सांगितलेलं आहे, की तिथं गॅप भरायला आहे मार्केट येण्यावर आणि गॅप अजून इथं गॅप गॅप ह्या लेव्हलला आहे अजून. ठीक आहे. तरी पण मार्केट मार्केट इथं बघा तर येईल असा माझा अंदाज आहे. 24,600 च्या आसपास येईल. आणि जर वर्ल्ड वॉरच्या ह्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणी जर बॉम्ब पडलं, तर मार्केट गॅप डाउन पण ओपन होऊ शकतं. ठीक आहे. आता जर तुम्ही हेच जर तुम्ही 5 मिनिटावर बघितला, तर सरळ-सरळ ट्रेंड व्यवस्थित दिसायला बघा. ठीक आहे. बघा मागच्या मार्केटला मी सांगितलेलं गॅप डाउन झालं की निम्मं तर मार्केट गॅप भरायला येतं आणि हे आता पण बघा, कशी रॅली आहे बघा ही. ओके. आता हे उद्या काय होतं, ते आपण बघू आणि तुम्ही ओव्हर डेटा पण आखून व्यवस्थित लेव्हल ह्या काढा. हे लेव्हल मेन आहेत बघा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.